चलो टॉकर स्टॉक नावाची आपण एक सिरीज मागे चालू केली होती, ज्या सिरीजमध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी आपण घेतलाय। तसं त्यापूर्वी बरेच डिस्कशन त्याच्यामधून घेतले होते। लास्ट टाइम मी एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला होता, त्या गुगल फॉर्ममध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय काय डाऊट्स येतात त्याबद्दल लिहा। तो मॅक्सिमम लोकांचा हा एक डाऊट होता की सर ऑनलाईन टेस्ट जेव्हा आम्ही देतो तेव्हा तेवढे पाहिजे तेवढे अटेम्प्ट्स होत नाही। भले आमची प्रॅक्टिस खूप चांगली आहे, खूप चांगला आमचा अभ्यास आहे, ऑफलाईन मोडमध्ये आम्ही खूप चांगला अभ्यास करतो, पण मुद्दा असा येतो की जेव्हा ऑनलाईन टेस्ट द्यायला जातो तेव्हा एक तर अटेम्प्ट होत नाही आणि अटेम्प्ट वाढवण्याच्या नादात ॲक्युरसी मेंटेन राहत नाही। तर या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहे। यावेळेस म्हणजे या व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन असं की आता पुढे ग्रामीण बँकांचे एक्झाम्स आहेत, आरआरबीच्या असतील, पुढे आयबीपीएस क्लर्क आहे, आयबीपीएस पीओ आहे आणि हा क्रुशियल टाइम आहे। या टाइममध्ये कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या मनात राहू नये आणि इच अँड एव्हरी गोष्ट, इच अँड एव्हरी कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर असाव्यात की ऑनलाईन टेस्टमध्ये अटेम्प्ट का होत नाही, का बरं आपण ऑनलाईन टेस्ट अटेम्प्ट देताना लॅग करतो, याचे काही रिझन्स मी तुमच्या समोर डिस्कस करणार आहे। प्रत्येक वेळेस खरंच आपली चुकी असते का किंवा आपल्याला जमत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे का, की काही ऑनलाईन टेस्ट प्लॅटफॉर्म पण तसे आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर टप्प्याटप्प्याने आपण चर्चा करू। सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या समोर डिस्कस करणार आहे की आयडियली नेमका पेपर कसा असतो, पेपर पॅटर्न कसा असतो। जर तुम्ही ऑलरेडी आयबीपीएसच्या कुठल्या एक्झाम दिल्या असतील तर तुम्हाला माहिती आहे, किंवा मग मेमरी बेस पेपर जर तुम्ही बघितले असेल, अड्डा असेल, गाईडली असेल, तरी तुम्हाला माहिती आहे की मेमरी बेस पेपरनुसार किंवा ॲक्च्युअल एक्झामच्या एक्सपिरियन्सनुसार की पेपर आयडियली नेमका कसा असतो। तर ते आयडियल पेपर जे आहेत त्याचे फॉर्मॅट जे आहेत प्री एक्झामचे, मेन्स एक्झामचे, हे मी तुमच्या समोर ठेवणार आहे सुरुवातीला। त्यानंतर तुमच्याकडे काही गोष्टी आहेत का ऑनलाईन टेस्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमच्याकडे तेवढे तुम्ही कॅपेबल आहात का, किंवा कॅपेबल म्हणणार नाही मी, या गोष्टी तुम्ही ऑलरेडी तयारी करून ठेवली आहे का, जसं की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का, ऑनलाईन ऑफलाईन प्रॅक्टिस झाली आहे का। तर हा वाला पार्ट। त्यानंतर ऑनलाईन टेस्ट कशा द्यायच्या, आयडियली ऑनलाईन टेस्ट कशा दिल्या पाहिजे, कशा पद्धतीने ऑनलाईन टेस्टमध्ये अटेम्प्ट केले पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, क्वेश्चन सिलेक्शन कसं असलं पाहिजे, या गोष्टीवर तुम्ही तयारी केली आहे का। आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ॲनालिसिस कसं करता, कसं तुम्ही बघता की ऑनलाईन टेस्टमध्ये माझे अटेम्प्ट कमी होत आहेत, माझे अटेम्प्ट जास्त होत आहेत। कारण बरेचदा अटेम्प्ट कमी होणंही पर्सेंटाईल जास्त असतो आणि बरेचदा अटेम्प्ट जास्त म्हणजे मार्क जास्त मिळूनही पर्सेंटाईल कमी येतो। तर या सगळ्या मुद्द्यांवर टप्प्याटप्प्याने आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयात। सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया आयडियली पेपर पॅटर्न कसा असतो। जर मी उद्या आरआरबी पीओचा पेपर द्यायला जाणार आहे तर तो पेपर देण्याच्या अगोदर मला माहिती आहे का, जसं आपण 10वीला असताना आपल्याला माहिती होतं की बाबा मार्चच्या एक्झाममध्ये 30, 60, 90चा थेरम आला, तर ऑफकोर्स ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये 45, 45चा थेरम येईल, किंवा ऑक्टोबरमध्ये जर 30, 60, 90चा थेरम आला तर मार्चमध्ये डेफिनेटली 45, 45, 90चा थेरम येणार आहे। या गोष्टी आपण ऑलरेडी माहिती होत्या आपल्याला, मग आपण त्याच्यावरच पाठांतर किंवा रट्टा मारून जायचो। सेम टू सेम त्या पद्धतीने जर मला माहिती आहे की आरआरबीच्या एक्झामला मी उद्या 3 ऑगस्टला जाणार आहे पीओच्या, तर त्या एक्झाममध्ये जो पेपर पॅटर्न विचारणार आहे किंवा जो पेपर पॅटर्न असणार आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे का। त्यानंतर पुढे आयबीपीएस क्लर्क आहे, आरआरबी क्लर्क आहे, ते टप्प्याटप्प्याने सगळे पॅटर्न जे आहेत एकदा आपण बघून घेऊयात। पहिल्या मुद्द्यावर येऊ की आरआरबी पीओचा आयडियली पेपर कसा असतो। आता आरआरबी पीओ मध्ये जर तुम्ही बघितलं तर मिसिंग नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनचे 5, डीआयचे 15 किंवा डीआय 10 आणि केसलेट 5 म्हणून मी याला स्टार केले, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5, कमर्शियलचे 10 ते 12 क्वेश्चन, अशा हिशोबाने क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पेपर पॅटर्न असतो। हे जर लॉजिकल रिजनिंगचं बघायचं झालं तर इनइक्वॅलिटी असेल म्हणजे कंपॅरिझन ऑफ रँक ज्याला आपण म्हणतो, सिलॉइझम, कोडिंग डिकोडिंग, सिटिंग, पझल, मिसलेनियस, अशा पद्धतीने पीओचा पेपर पॅटर्न रिजनिंगमध्ये असतो किंवा रिजनिंगचा पेपर पॅटर्न पीओमध्ये असतो। तर मग अशा पद्धतीने हा झाला पीओचा पेपर पॅटर्न। मग जेव्हा तुम्ही कुठली गाईडली म्हणा, अड्डा म्हणा, ऑलिव्ह बोर्ड म्हणा, प्रॅक्टिस मॉक म्हणा, स्मार्ट किडा म्हणा, या टेस्ट जेव्हा तुम्ही देता तर ॲक्च्युअली अशा पेपर पॅटर्न असतो का, याच्यामध्ये 5-10 मार्क मागे पुढे होऊ शकतात, 5-10 पण नाही म्हणणार मी, 2-4 मार्कांचा पेपर पॅटर्न चेंज असू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम पेपर पॅटर्न जो आहे हा तो अशाच पद्धतीने असतो। मग कुठलीही टेस्ट अटेम्प्ट करताना या पेपर पॅटर्न नुसार जर पेपर पॅटर्न असेल तर मग ती आयडियल टेस्ट आहे, मग ती तुम्ही अटेम्प्ट करू शकता। जर असं नसेल तर मग त्याला तुम्ही प्रॅक्टिस म्हणून घ्या, काळजी करू नका, चला ठीक आहे कुठल्या तरी टॉपिकची ऑफलाईन प्रॅक्टिस न करता मला ऑनलाईन प्रॅक्टिस करायला भेटते एवढं घ्या। मग त्याच्यावरून हे जज करत बसू नका की यार नाही असा पेपर पॅटर्न चुकीचा आला तरी पण मी विचार करतो की नाही यार मला कमीच मार्क आले। बरेचदा मी बघितलंय बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेस्टवाले काय करतात की
सिम्प्लिफिकेशन देतात पीओ मध्ये. अरे पीओ मध्ये सिम्प्लिफिकेशन येतच नाही भैया, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन येतं, ते पण फक्त 5 मार्काला येतं. मग अशा वेळेस मुलं सिम्प्लिफिकेशन बरं पीओ मध्ये मुलं मी बघितलंय कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे एकदम लेंदी क्वेश्चन देतात, क्वाड्रॅटिक बेस रूट बेस क्वेश्चन नाही येत बाबा, ते पीओच्या प्रीमध्ये क्लर्कच्या प्रीमध्ये नाहीच येत. सिंपल लेवलचे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे क्वेश्चन्स येतात. तर हा एक मॅटर आहे. त्यामुळं बरेचदा तुमच्या अपेक्षेपेक्षा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होतं की ते लोक कट ऑफ सांगतात. ते सांगतात की 64चा कट ऑफ लागणार आहे. अरे कोणी ठरवलं 64चा कट ऑफ लागणार आहे? एखाद्या स्टेटचा 71 जाऊ शकतो, 74 जाऊ शकतो, एखाद्या स्टेटचा 65 येऊ शकतो. त्यामुळं त्या अटेम्प्टनुसार किंवा त्या कट ऑफनुसार स्वतःला जज करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तर पहिला मुद्दा आरआरबी पीओचा पेपर पॅटर्न. आयबीपीएस पीओ किंवा एसबीआय पीओचा पेपर पॅटर्न जर बघितला आयडियली तो असा असतो. नंबर सिरीज रॉंग किंवा मिसिंग, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, डीआयचे 10 क्वेश्चन किंवा हे 5 आणि हे 5, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल 5, कमर्शियल मॅथ्स 10. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग, इंग्लिशचा पेपर पॅटर्न. तर या अशा पद्धतीने असतो एसबीआय पीओ किंवा आयबीपीएस पीओचा आयडियल पेपर पॅटर्न. जर तो असा असेल तर त्या टेस्ट रिलिव्हंट आहेत, अदरवाईज त्या टेस्ट पाहिजे तेवढ्या रिलिव्हंट नाही आहेत. किंवा ती टेस्ट मग मी प्रॅक्टिस म्हणून घेईल, तिला मी जास्त पर्सनली घेणार नाही, जे मार्क येतील ते येतील, काही टेन्शन घेणार नाही. सेम आयबीपीएस आरआरबी क्लर्क क्वांट आणि रिझनिंग दोनच सब्जेक्ट असतात. 2 सब्जेक्टमध्ये बघा 5 क्वेश्चन, नंबर सिरीजचे 10 ते 15, सिम्प्लिफिकेशन, डीआयचे 10, कमर्शियल मॅथ्सचे 10 ते 12 आणि केसलेटचे 5 क्वेश्चन. हा आला तर इथं 15 येतील. म्हणजे केसलेटवर जर 5 क्वेश्चन विचारले तर कमर्शियलवर 10 आणि कमर्शियलवर 15 विचारले तर मग केसलेट येणार नाही. अशा पद्धतीने रिझनिंगमध्ये इनइक्वेलिटी, सिलॉजिझम, अल्फा न्यूमरिक, सिरीज, सेटिंग अरेंजमेंट 10 किंवा पझल 5 किंवा पझल 10 आणि सेटिंग अरेंजमेंट 5. मोस्ट प्रोबेबली पझल 5च क्वेश्चन असतील कारण क्लरिकल लेवलची एक्झाम आहे. तर या पद्धतीने हा आरआरबी क्लर्कचा पेपर पॅटर्न आयडियली असा असावा. आयबीपीएस क्लर्क किंवा एसबीआय क्लर्क बद्दल जर बोलायचं झालं तर आयबीपीएस क्लर्क किंवा एसबीआय क्लर्कमध्ये 3 सेक्शन असतात प्रीमध्ये. हे झालं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे झालं लॉजिकल रिझनिंग आणि हे झालं इंग्लिश. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काय 5 क्वेश्चन, नंबर सिरीजचे मिसिंग किंवा रॉंग, सिम्प्लिफिकेशनचे 10-12, डीआयचे कन्फर्म 5 म्हणजे 5च, कमर्शियलचे 12-13 आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं तर 5 क्वेश्चन. त्याच्यानंतर इनइक्वेलिटी, सिलॉजिझम हावाला पार्ट, क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये हावाला. तर अशा पद्धतीने हा असतो मेमरी बेस्ड पेपर पॅटर्न. किंवा ज्याला आपण म्हणूया की मागच्या 5-10 वर्षामध्ये 5-7 वर्षामध्ये ज्या ऑनलाईन एक्झाम झाल्या त्याच्यानुसार आमच्या अनुभवानुसार आम्ही भरपूर एक्झाम दिल्या, एक्झाम पास झालो. नेहमी पाहतो की अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असतो. तर हा पेपर पॅटर्न या पद्धतीने. आयबीपीएस AF1 लोक फार पॅनिक असतात की सर तुम्ही नेहमी आयबीपीएस क्लर्क बद्दल बोलता, आयबीपीएस पीओ बद्दल बोलता, तुम्ही आयबीपीएस AF बद्दल बोलत नाही किंवा एसओ बद्दल बोलत नाही. एक्झाम पुढे म्हणून बोलत नव्हतो, पण आता चला ठीक आहे, आता यावर्षी एक्झामच लवकर आल्या. डिसेंबरमध्ये प्री आहे, डिसेंबरमध्ये मेन्स आहे, नोव्हेंबरमध्ये प्री आहे, नोव्हेंबरमध्ये प्री, डिसेंबरमध्ये मेन्स आहे. मागच्या वर्षीपेक्षा 1 महिना अगोदर सगळ्या एक्झाम झाल्या. त्यामुळं या विषयावर आत्ता बोलणं आवश्यक आहे. AF वाल्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्हाला क्वांटचे 50, रिझनिंगचे 50 आणि इंग्लिशचे 50 क्वेश्चन असतात. 50 मार्क आणि 25 मार्क अशा पद्धतीने. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, अप्रॉक्सचे 5, डीआयचे 15 ते 20, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5, कमर्शियलचे 10, केसलेट 5, डेटा सफिशियन्सी किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2चे 5 क्वेश्चन. दोन्हीपैकी एक टॉपिक येईल, दोन्ही येणार नाही. इनइक्वेलिटी असेल, सिलॉजिझम असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सिटिंग, पझल, मिसलेनियस, डेटा सफिशियन्सी, कधी कधी हायर रिझनिंगचे पण 2-4 क्वेश्चन विचारले जातात. सर MISC म्हणजे काय? मिसलेनियस म्हणजे ब्लड रिलेशन असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, पेरिंग वगैरे शोधावाला तो वाला पार्ट असेल. 1-2-4-5 क्वेश्चन त्याच्यावर येतील. इंग्लिशचा पेपर पॅटर्न हा नेहमी असा असतो. तर हा झाला मुद्दा कोणता की मेमरी बेस्ड पेपर पॅटर्न किंवा आयडियली पेपर पॅटर्न कसा असतो. जर अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न ॲक्च्युअल एक ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला दिसला तर आणि तरच त्या टेस्ट रिलिव्हंट आहे, अदरवाईज त्या टेस्ट पाहिजे तशा रिलिव्हंट नाही आहे. त्यामुळे पर्सनली घेऊ नका, त्याला प्रॅक्टिस म्हणून घ्या. पुन्हा तेच सांगतोय. आता पुढचा मुद्दा आहे तो सर मेन्सचे पेपर पॅटर्न कसे असतात. मेन्सचे पेपर पॅटर्न हे अनप्रिडिक्टेबल असतात. मेन्सच्या पेपर पॅटर्नला कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. मेन्समध्ये कधी नंबर सिरीज विचारतील, कधी नाही विचारणार. कधी कधी असं होतं की अख्खे क्वेश्चन मध्ये सपोज आता IBPS क्लर्कला तुम्ही गेला तर तो एक प्रेडिक्ट करू शकतो, RRB क्लर्कला गेला प्रेडिक्ट करू शकतो, RRB POला गेला थोडाफार प्रेडिक्ट करू शकतो, पण IBPS PO SBI PO मेन्सला कधीच प्रेडिक्ट करता येत नाही. कधी कधी अख्खे DI वर विचारतील, कधी कधी अख्खे कमर्शियल विचारतील, DI देणारच नाहीत, खूप 1-2 सेट देतील फक्त मॅक्सिमम. त्यामुळे मेन्सबद्दल जर बोलायचं झालं तर मेन्सचा पेपर पॅटर्न हा प्रेडिक्ट करूच नाही. मी तर म्हणतो जर तुमच्या प्रीच्या कन्सेप्ट चांगल्या असतील
तर तुम्ही बिनधास्त मेन्सच्या सेक्शनल टेस्ट द्या, फुल लेंथ टेस्ट द्या. आता जर प्रीबद्दल बोलायचं झालं तर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असे आहेत की ज्यांच्या टेस्ट चांगल्या रिलिव्हंट आहेत, ज्यांच्या टेस्ट तेवढ्या रिलिव्हंट नाही आहे. जसं मी जर म्हणायचं झालं तर गाईडली चांगलं आहे प्रीसाठी, अड्डा चांगले प्रीसाठी, स्मार्टकिडा ठीकठाक आहे प्रीसाठी. ते जर मेन्ससाठी म्हणलं तर सगळेच प्लॅटफॉर्म चांगले आहेत. पार प्रॅक्टिस मॉक चांगले, स्मार्टकिडा चांगले, अड्डा चांगले आणि गाईडली पण चांगले, ऑलिव्ह बोर्ड सुद्धा चांगले. सर असं कसं काय? कारण मेन्समध्ये पेपर पॅटर्न हा फार वेगळा असतो. या 5ही प्लॅटफॉर्मला 6ही प्लॅटफॉर्मला जर तुम्ही फॉलो केलं तरी तुमचा पेपर हा 7व्या पॅटर्नवर येईल. त्यामुळं मेन्ससाठी जेवढे जास्त ऑनलाईन टेस्ट देता येईल तेवढे जास्त ऑनलाईन टेस्ट देणं हाच बेस्ट पर्याय असतो. मग तुम्ही चांगला पर्याय काय की ऑनलाईन टेस्ट देत राहा. जर तुम्ही ऑनलाईन टेस्ट दिल्या तर त्याचा अल्टिमेटली फायदा तुम्हाला पेपर पॅटर्न बघण्यात होईल. नवीन नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स डोळ्या खालून जातील. भलेही तुम्हाला ते क्वेश्चन नाही सुटले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला ते क्वेश्चन नाही सुटले तर नंतर ॲनालिसिस करताना आपण डिस्कशनमधून सोडू. 2-2, 4-4 मित्रांचा ग्रुप बनवा, ग्रुपमध्ये ते पेपर डिस्कस करा. सो दॅट काय होईल की नवीन नवीन पॅटर्नचे क्वेश्चन डोळ्या खालून जातील आणि मानसिकरित्या किंवा मानसिकता तुमची तशी तयार होईल की चला यार ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला या टाईपचे पेपर पॅटर्न बांधताय. तर मुद्दा सांगण्याचा तोच आहे की बाबांनो ऑनलाईन टेस्ट मॅक्सिमम द्या. सेक्शनल पाहिजे तर सेक्शनल द्या, फुल लेंथ द्यायचे तर फुल लेंथ द्या. आणि मेन्सच्या पेपर पॅटर्नला अजिबात प्रेडिक्ट करत बसू नका मेन्सचा पेपर पॅटर्न कसाही असू शकतो, कसाही असू शकतो. म्हणून इथं जर आयडियली जर तुम्ही मला विचारलं की मेन्सचा पेपर पॅटर्न कसा असतो तर मी म्हणेल, मी जरी सांगितलं तरी तुम्ही प्रेडिक्ट करत बसू नका. मेन्स आपला बँकिंगचा सिलेबस एक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे प्रीमध्ये शिकलो तेच मेन्समध्ये येणार, फक्त लेवल वाढून येणार. रिजनिंग जे प्रीमध्ये शिकलो तेच मेन्समध्ये येणार. रिजनिंग तर मेन्स लेवलचं असं भयानक येतं की प्रीचा आणि मेन्सचा कधी कधी अर्थार्थी संबंध नसतो, तरीही सगळे क्वेश्चन म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन सुटण्यासारखे असतात. त्यामुळं बिनधास्त राहा आणि सेक्शनल टेस्ट देत राहा. जेवढे जास्त सेक्शनल टेस्ट देणार तेवढं चांगलं. पुढच्या मुद्द्यावर येऊया. आता इथपासून पुढं जास्त शांततेने समजून घ्या, टेस्ट देताना स्कोर का कमी येतो. आता इथपासून पुढे आणखी मुद्द्यावर या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेस्ट देण्याच्या अगोदर तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत का? कन्सेप्ट म्हणजे कशा? क्वांटिटीमध्ये 35 क्वेश्चन आहेत, रिजनिंगमध्ये 35 आहे. त्या 35 पैकी जर तुम्हाला निवांत वेळ दिला तर ॲटलिस्ट 32 ते 34 क्वेश्चन जमतील का? एखाद 2 टॉपिक 3 टॉपिक बऱ्याच लोकांची स्किप करण्याची मानसिकता असते, केलं तरी काही फरक पडत नाही. पण ॲटलिस्ट 32 ते 33 क्वेश्चन तुम्हाला जर मी असं म्हणलं की हा पेपर पॅटर्न, हा पेपर घरी घेऊन जा आणि 35 क्वेश्चन उद्या येताना शांततेने निवांत प्रामाणिकपणे घरून सॉल्व्ह करून विदाऊट कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेटर न वापरता तुम्हाला टाईम किती लागला चालेल. जर तुम्हाला 32 ते 33 क्वेश्चन सुटताय तर याचा अर्थ तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे. मग ऑनलाईन टेस्ट देण्याच्या अगोदर असे ॲटलिस्ट क्वांटमध्ये 32 ते 33 क्वेश्चन, रिजनिंगमध्ये 32 ते 34 क्वेश्चनपर्यंत तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच तुम्ही टेस्ट चालू करा. अदरवाईज तुम्ही टेस्ट चालू करूच शकत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त DI नंबर सिरीज आणि अप्रॉक्सिमेशन आणि सिम्प्लिफिकेशनच्या भरशावर टेस्ट देऊ नका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर कन्सेप्ट क्लिअर आहे तर मग तुम्ही त्याची टॉपिक वाईज रिव्हिजन केली आहे का? कशी? जर माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर मग मी काय करायला पाहिजे? मी मिनिमम एका टॉपिकचे मिनिमम 500-500 क्वेश्चन नॉन कमर्शियलचे मिनिमम म्हणतोय बरं का मी, आणि कमर्शियलचे एका टॉपिकचे मिनिमम 200-200 क्वेश्चन, अरिथमॅटिक 200-200, नॉन अरिथमॅटिक म्हणजे DI सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन्स, नंबर सिरीज, मिसिंग, रॉंग, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल यांची मिनिमम 500-500 क्वेश्चन, केसलेटचे 200-400 क्वेश्चन, अरिथमॅटिकचे ॲव्हरेजचे 200, रेशोचे 200, मिक्सर एलिगेशन 200. जर तुम्ही टॉपिक वाईज प्रॅक्टिस केली तर आणखी कन्सेप्ट क्लिअरिटी व्हायला सोपं जातं आणि त्याने थोडी स्पीड वाढते. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की मग तुम्ही कंबाईन क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. यासाठी मी मोस्टली मुलांना म्हणतो की गाईडलीच्या टेस्ट बंडल सॉल्व्ह करा. मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण हे चालवतो. किंवा ऑफलाईनमध्ये क्वेश्चन पेपर, ज्याला आपण म्हणूया की बाबा मागचे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर काढा, ॲटलिस्ट 20-30 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. एका दिवसात 2-2, 3-3 केले तरी चालतं. 8-10 दिवसामध्ये ते क्वेश्चन पेपर जर तुम्ही सॉल्व्ह करून काढले, तुमच्या लक्षात येईल की अरे हा प्रीचा पेपर पॅटर्न असा असतो, अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. तो ऑनलाईन टेस्ट देताना ऑनलाईनमध्ये जो पेपर पॅटर्न आहे तोच पेपर पॅटर्न जर तुम्ही ऑफलाईनमध्ये सोडवला असेल तर त्याने खूप चांगला फायदा होतो.
आवश्यक नाही की मेमरी बेसिस काढावेत. मी म्हणलं गाईडलीच्या PDF सोडवलं तरी चालतात, कारण त्याच्यामध्ये 45 क्वेश्चन क्वांटचे 20 क्वेश्चन रिजनिंगचे असतात. ते पण ॲज गुड ॲज एक पेपर द्यायसारखंच आहे, कारण त्याच्यात 10 क्वेश्चन DIचे, मिसिंग अँड रॉंग नंबर सिरीजचे 10 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशनचे, अप्रॉक्सिमेशनचे 5-10 क्वेश्चन आहे, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5-10 क्वेश्चन, कमर्शियलचे 10 क्वेश्चन. या सगळे पेपर पॅटर्न तुमच्या डोळ्याखालून जात राहील. याने काय होईल, रोज तेच क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालून गेले की तुम्हाला मानसिकता तुमची तयार होईल, तुम्हाला सवय लागेल की अरे यार हा पेपर पॅटर्न तुम्ही ऑफलाईनमध्ये सोडवलाय, मग ऑनलाईनमध्ये सोडवलं काय मोठी गोष्ट आहे, आता मी हा पेपर पॅटर्न ऑनलाईनमध्ये सोडवतो. तर या गोष्टी आपल्याजवळ असल्या पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का की ऑनलाईन टेस्ट देताना तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन कसं करायचं आहे? क्वेश्चन सिलेक्शन काय असतं? जे प्रश्न मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम अटेम्प्ट करून देतात, जे टॉपिक मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम अटेम्प्ट करून देतात, अगोदर मी तेच सॉल्व केले पाहिजे. सर माझी टेस्ट चालू झाली, मला पहिलाच DI आला, मी पहिलाच DI सॉल्व केला आणि मी स्टक झालो, 2-3 मिनटं माझे गेले, मला प्रेशर आल्यासारखं झालं. चुकीचं आहे, असं करूच नाही का. पहिलं काम काय की मी प्रायोरिटी ठरवेल की मी POची एक्झाम देतोय, तर मला पहिल्यांदा काय करायचंय, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल यापैकी जो टॉपिक पहिल्यांदा लागेल तो घ्यायचा, DI घ्यायचं आणि शेवटी वेळ उरला तर कमर्शियलवर जायचं. म्हणजे असं करायचं नाही की पहिल्यांदाच मी गेलो आणि एखाद्या टॉपिकमध्ये स्टक झालो आणि माझा तिथून अटेम्प्ट खचला किंवा कॉन्फिडन्स खचला, मग त्याचा इम्पॅक्ट रिझनिंगवर पण झाला. तर पहिलं काम काय की क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर असलं पाहिजे. त्यातल्या त्यात मिसिंग नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज याच्यापैकी जर मिसिंग आलं तर मी घेऊ शकतो. रॉंग नंबरात मी 5चे 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाद लागणार नाही, 5 पैकी 3 किंवा 4 करणार. डेटा इंटरप्रिटेशन 2 DI आले, त्यात एक डबल डायग्राम होता, एक सिंगल डायग्राम होता. मी सिंगल डायग्राम निवडेल कारण मला माहिती आहे की डबल डायग्रामला पण एकच मार्क आहे, सिंगल डायग्रामला पण एकच मार्क आहे. रादर दॅन डबल डायग्राम मी कमर्शियलवर जाईल, जास्त फायदा होईल. या असं क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला माहिती आहे का? रिझनिंगमध्ये गेल्या सर मी सिटिंग अरेंजमेंट घेतलं, सिटिंग अरेंजमेंट बसवलं, 2-3 डायग्राम होते, एक इलिमिनेट झाली, 2 डायग्राम उरले, इलिमिनेटच व्हायना, 5-6 मिनिटं त्यात गेले, सिटिंग अरेंजमेंट काही बसलंच नाही. शेवटी 14 मिनिटात मी रिझनिंगचे 20 अटेम्प्ट करून आलो. चुकीचं आहे, असं नाहीच व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन असणं आवश्यक आहे. जोपर्यंत क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर होत नाही तोपर्यंत टेस्ट देणं स्टार्ट करू नका. होत नाही म्हणजे ते आपल्याला डिसाईड करावं लागेल. ते काय रॉकेट सायन्स नाही की क्वेश्चन सिलेक्शन आहे म्हणजे मला जमणार नाही. मला ठरवावं लागेल की माझी स्ट्रेंथ काय. जर मला कमर्शियल चांगलं जातं मी कमर्शियल पासून चालू करेल, जर मला पझल वाटतं मी पझल पासून चालू करेल, पण जो टॉपिक माझा स्ट्रेंथ आहे मी नेहमी त्याच्यापासून स्टार्ट केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट हा मुद्दा फक्त RRBच्या केसमध्ये लागू पडतो, तो IBPS PO क्लर्कमध्ये लागू पडत नाही, कारण IBPS PO क्लर्कला सेक्शनल टायमिंग आहे. पण यावेळेस RRB वाल्यांनी पण सांगितलं की सेक्शनल टाइम असू शकतो. तर जर सेक्शनल टाइम मला चांगली गोष्ट आहे. अदरवाईज टाइम मॅनेजमेंट करताना मी क्वांटसाठी 22-23 मिनिटं आणि रिझनिंगसाठी 22-23 मिनिटं बाजूला काढून ठेवले पाहिजे. असं नाही की माझं रिझनिंग मी चालू केलं, सॉल्व्ह होत गेलं, 26 मिनिटात माझं 27 मिनिटात माझं रिझनिंग 40 पैकी 40 अटेम्प्ट झाले आणि मग उरलेल्या 15, 16, 17 मिनिटांमध्ये मी जेव्हा अटेम्प्ट करायला गेलो क्वांटचा माझे हात थरथर कापत होते. एक तर मला क्वांट अवघड जातं, त्यात माझा टाइम कमी राहिला, पेपर डिफिकल्ट होता, मग माझे 10 आणि 12 अटेम्प्ट झाले. पास होणार नाही तुम्ही लेकरांना, अशाने कसं प्रॅक्टिकली पॉसिबल होईल. त्यामुळं टाइम मॅनेजमेंट जे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग पहिल्यांदा तुम्ही क्वांटला 22-23 मिनिटं द्या, सोपं वाटलं अजून सॉल्व्ह करून घ्या आणि 22-23 मिनिटात किती सोपं वाटलं सोडून डायरेक्ट रिझनिंगवर जा, कारण मला रिझनिंगचे अटेम्प्ट करायचे. किंवा तुम्ही रिझनिंग पासून चालू केलं, रिझनिंग पासून मी चालू करताना मी रिझनिंग चालू केलं आणि 22-23 मिनिटांमध्ये माझे 30-32 अटेम्प्ट झाले. चला ठीक आहे, 22-23 मिनिटांमध्ये सोडून द्या, लगेच क्वांटवर या, अटेम्प्ट करून घ्या. तुम्हाला वाटलं क्वांट खूपच अवघड आहे, माझे 18, 15, 16 अटेम्प्ट झाले, अजून 4-5 मिनिटं बाकी आहे, पुढचे अटेम्प्ट काही होण्यासारखे नाही, मग रिझनिंगवर तुम्ही वापस येऊ शकता. पण केव्हा, जेव्हा तुम्हाला क्वांट अवघड वाटेल. पण जर असं झालं की 22-23 मिनिटात मी रिझनिंग अटेम्प्ट केलं, 22-23-25 एक अटेम्प्ट झाले आणि क्वांटमध्ये गेलो, क्वांट तर एवढं सोपं वाटलं, पटपट अटेम्प्ट होत आहेत, काय फरक पडतोय, आपल्याला कुठून तरी मार्क पाहिजे. त्यामुळं टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा फॅक्टर आहे. RRBच्या केसमध्ये तो IBPS क्लर्क आणि POच्या केसमध्ये नाही आहे, कारण तो तिथं 20-20 मिनिटांचा स्पेसिफिक टाइम आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सेल्फ कॉन्फिडन्स. जेव्हा मी टेस्ट देतोय
तेव्हा माझा कॉन्फिडन्स हाय असलाच पाहिजे. मला एवढं येतं, जगात कुणालाच तेवढं येत नाही, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. मी जर ठरलंय की मला क्वांटचे 32 टॉपिक येतात किंवा 32 क्वेश्चन मला ऑफलाईनमध्ये सुटतात, 2-3 टॉपिक माझे स्किप आहे, तर त्या क्वेश्चनला मी 1-2 सेकंदाचा वेळ पण नाही घालला पाहिजे तुम्ही स्किप करायला. आणि उरलेल्या क्वेश्चनमध्ये एकदा क्वेश्चनला मी हात लावलो, एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की 30-40 सेकंदात क्वेश्चन उडवेल म्हणजे उडवेल, असा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा तुम्ही टेस्ट द्यायला जाता. पॉझिटिव्ह अप्रोच पण असला पाहिजे. ऑफकोर्स पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे नेमका कसा सर, की जेव्हा मी टेस्ट देईल तेव्हा मी जर मानसिकताच निगेटिव्ह करून बसले की काही खरं नाही आहे, माझे कमीच होणार आहे, गाईडलीच्या टेस्ट अवघडच असतात आणि IBPSचे कट ऑफ कमीच लागतात आणि अड्डाचे टेस्ट चांगले आहे आणि याला एवढेच मार्क येतात, तुम्हाला कमीच येतात, हा वाला जो सूर आहे किंवा हा वाला जो अप्रोच आहे हा मुळातच चुकीचा अप्रोच आहे. अशा अप्रोचने जर तुम्ही टेस्ट द्यायला बसले तर सुरुवातीलाच तुमचं कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाईल. त्यामुळं पॉझिटिव्ह अप्रोच असणं आवश्यक आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. जे तुमचे ज्युनियर सिनियर्स आहेत, जे निगेटिव्ह बोलतात त्यांच्यापासून दूर राहा. ते जर तुमच्यावर त्यांचा निर्णय लादण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं कधीही चांगलं. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहिला तर गोष्टी पॉझिटिव्ह घडतात. अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. बरोबर आहे. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या 5 लोकांच्या ॲव्हरेज सारखंच तुम्ही बनत असता. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक जर पॉझिटिव्ह बोलतील तर तुम्ही पण पॉझिटिव्ह बोलताल. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक जर तुमच्याबद्दल लोकांबद्दल निगेटिव्ह बोलतील किंवा त्यांचा सूर निगेटिव्ह असेल, तुमचाही सूर निगेटिव्ह होईल. त्यामुळे अशा सिनियरपासून दूर राहा जे तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात किंवा ओव्हरऑल सिस्टीमबद्दल निगेटिव्ह बोलतात. त्यांना जर एखादी गोष्ट चांगली वाटली तर डेफिनेटली तुम्हाला ती चांगली वाटणार आहे. त्यांना निगेटिव्ह वाटलं तुम्हाला निगेटिव्ह वाटणार आहे. म्हणून निगेटिव्ह लोकांपासून दूर आणि दूरच राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतात, तुमचे डाऊट सॉल्व्ह करतात, तुम्हाला पुश करतात की बाबा तू करू शकतो, बिंदास कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अशा परिस्थितीमध्ये डेफिनेटली तुम्हाला स्कोप राहतो इम्प्रोवाइज व्हायला, तुमची ग्रोथ व्हायला. एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणतो अरे मला कमर्शियल जमत नाही, तुला जमणारच नाही, तर ऑफकोर्स तुम्हाला जमणारच नाही, कारण त्याने तुमच्या मानसिकतेतच निगेटिव्हिटी चालू करून टाकली. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. पॉझिटिव्ह अप्रोचच्या लोकांसोबत नेहमी राहा. स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, नेहमी माणसाला स्कोप असला पाहिजे इम्प्रूव्हमेंटला. अरे यार माझी ना 40 अटेम्प्ट झाले, याचे 40 झाले, माझे 30 झाले, हरकत नाही, त्याचे 40 होते, मी पण 40 पर्यंत जाईल. याला हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात. असं नाही की त्याचे 40 झाले माझे 40 काऊन होत नाही आणि मग मी आता मला वाईट वाटते. वाईट काय वाटायचं, इम्प्रूव्हमेंटला स्कोप ठेवा ना, काय प्रॉब्लेम आहे. देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. नेहमी इम्प्रूव्हमेंटला स्कोप असतोच. तुम्ही पंतप्रधान झाला तरी तुम्हाला स्कोप इम्प्रूव्ह होण्यासाठी. तिथं असं नाही की मी या एकदम सर्वोच्च पदावर जाऊन बसलो म्हणजे मीच एकदम गॉडफादर आहे, अशातला काही भाग नाही. तिथे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. आपण तर स्टुडंट लाईफमध्ये आपण तर नवीन गोष्टी नेहमी शिकतोय, लर्निंग प्रोसेसमध्ये आहोत आपण. मग लर्निंग प्रोसेसमध्ये नेहमी डेफिनेटली स्कोप असलाच पाहिजे इम्प्रूव्हमेंटला. तर इम्प्रूव्हमेंटला नेहमी स्कोप ठेवा आणि हेल्दीली घ्या, हेल्दी कॉम्पिटिशननेच जा, निगेटिव्ह विचार करू नका. तर एवढ्या गोष्टी प्रॉपरली असल्या पाहिजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता. आता पुढचा मुद्दा येतो की ऑनलाईन टेस्ट कशा द्यायच्या, आयडियली ऑनलाईन टेस्ट कशा दिल्या पाहिजे, ऑनलाईन टेस्ट देताना नेमकी कशा. आता मी तुम्हाला काय पॅनिक करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा मी तुम्हाला काय फार थेरोटिकल सांगण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त तुमच्या मनातला जो मळब आहे, जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, बाकी दुसरं काही नाही. फार पॅनिक, ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही की नाही, ते कुणाला जमणारच नाही. अरे ते फार चिल्लर गोष्ट आहे. जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये क्वेश्चन जमतात तर तुम्हाला ऑनलाईनमध्ये जमणार म्हणजे जमणार आहे. फक्त काय तुमच्या मनात एक निगेटिव्हिटी साचली, ती निगेटिव्हिटी काढण्याचा प्रयत्न काही लोकांनी तुमच्या मनात काही गोष्टी मुद्दामून काही चुकीच्या भरून ठेवल्या, त्या भरून बाहेर काढण्याचं काम फक्त माझं करणे, बाकी दुसरं काहीच नाही. तुमच्यामध्ये जेवढं पोटेन्शियल ॲक्च्युअली ते आमच्यामध्ये पण नाही, कारण अभ्यास करणारे लेक्चर तुम्ही आहेत. तुम्ही 10-12 तास अभ्यास करता, तुमच्या एवढा अभ्यास तास आमचा पण नाही. मी क्वांटमध्ये चांगला आहे पण मला रिजनिंग जमत नाही, मला इंग्लिश जमत नाही. कुणी इंग्लिशमध्ये चांगलं आहे त्यांना क्वांट रिजनिंग जमत नाही. तर हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा अप्रोच आहे. पण स्टुडंट लाईफमध्ये सगळंच चांगलं असतं, कारण तुम्ही 10-12 तास तुमचं तिथे इन्व्हेस्ट करताय लेकरो. त्यामुळे तुमचं एवढं पोटेन्शियल तर कोणामध्येच नाही आहे. तुम्ही जर करू शकत, मग तुम्ही जर नाही करू शकत तर कोणच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे असा विचार करू नका की फारच मी काही थेरोटिकल सांगतोय. मी फक्त आणि फक्त तुमच्या मनातली निगेटिव्हिटी काढतोय. सगळ्यात पहिल्यांदा मला कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करायची ही माझी प्रायोरिटी ठरली पाहिजे. टाइम मॅनेजमेंट ठरलं पाहिजे. 23 मिनिटात मला बाहेर निघायचं, 20 मिनिटामध्ये मला बाहेर निघायचं. मला माहिती मला कोणते क्वेश्चन पहिल्यांदा अटेंड करायचे.
एक जेन्युइन प्लॅटफॉर्म चूज केला पाहिजे टेस्ट देण्याचा. कुठेही उठलं सुटल्या टेस्ट देऊ नये. टेक्स्टबुकवर टेस्ट दिली सर लय 5 टेस्ट देऊ नका. मग सांगण्याचा मुद्दा असा की एक जेन्युइन प्लॅटफॉर्म चूज करा. अड्डा चांगला आहे, गाईडली चांगला आहे, ऑलिव्ह बोर्ड चांगला आहे, स्मार्ट किडा पण ठीकठाक आहे. इट्स नॉट ॲक्च्युअल एक्झाम, इट्स अ प्रॅक्टिस टेस्ट. हा मानसिकता नेहमी आपल्यात असली पाहिजे की ऑनलाईन टेस्टमध्ये खूप चांगले मार्क आले म्हणजे मला बँक ऑफ बडोदात माझं सिलेक्शन कन्फर्म आहे, किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये मला कमी मार्क आले म्हणजे माझं काहीच खरं नाही, माझं आयुष्याचं वाटोळ होणार आहे. अशातला काही भाग नाही. त्या प्रॅक्टिस टेस्ट लेकरो, त्या प्रॅक्टिस टेस्टमधून घ्या. मग एखाद्या टेस्टमध्ये 40 येतील, एखाद्या टेस्टमध्ये 60 येतील, एखाद्या टेस्टमध्ये 55 येतील, एखाद्या टेस्टमध्ये 40 पुन्हा 45 येतील. टेन्शन नाही, प्रॅक्टिससाठी देतोय. अटेम्प्ट ॲज मॅक्सिमम ॲज पॉसिबल क्वेश्चन्स. जेवढे जास्त अटेम्प्ट करता येतील तेवढं करा. ॲक्युरसी मेंटेन करायची नसते, ती मेंटेन राहत असते. त्यामुळं डोंट थिंक अबाउट ॲक्युरसी. मॅक्सिमम पॉसिबल अटेम्प्ट करा. 35 पैकी 35, 35 पैकी 35, 30 पैकी 30. ॲक्युरसीचा विचार करू नका. ॲक्युरसीच्या नाद लागला तर अटेम्प्ट कमी होतील. त्यामुळे ॲक्युरसी टप्प्याटप्प्याने वाढता येईल. 10 टेस्ट, 15 टेस्ट, 20 टेस्ट, 30 टेस्ट, 40 टेस्ट, 50 टेस्ट जेव्हा तुम्ही देताल ॲक्युरसी ऑटोमॅटिकली मेंटेन राहील. किती टेस्ट दिल्या पाहिजे सर आयडियली? मी तर म्हणतोय 50-60 टेस्ट झाल्या तेव्हा तुम्ही अपेक्षा करा की हा आता टेस्टमध्ये अटेम्प्ट वाढायला लागेल. तुम्ही 10, 5, 15, 20 टेस्टमध्ये तुम्ही अपेक्षाच ठेवू नका तुम्हाला फार मोठी इम्प्रूव्हमेंट दिसेल. कमीत कमी 40-50 टेस्ट मिनिमम द्या, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. कारण तेव्हा तुमचं नजर मरून जाईल त्या अटेम्प्टवरून. आपण जेव्हा सुरुवातीला गाडी चालवायला शिकलो तेव्हा आपल्याला गिअर टाकू का ब्रेक दाबू का क्लच दाबू का ॲक्सेलरेटर वाढू खूप वांदे होते. आता तुम्हाला पण माहित नसतं गाडी कशी चालती. गाडी आता ऑटो पायलट मोडवर चालते. ऑटोमॅटिकली गिअर पडतात, ऑटोमॅटिकली ॲक्सेलरेटर दाबले जातं, ऑटोमॅटिकली गिअर दबतो, ऑटोमॅटिकली क्लच दाबला जातो. कारण आता आपण ऑटो पायलट मोडवर आलोय, कारण प्रॅक्टिस खूप झाली. तर अशी प्रॅक्टिस होण्यासाठी, अशा ऑटो पायलट मोडवर येण्यासाठी आपल्याला n नंबर ऑफ टेस्ट द्यावे लागतील. 50-60 टेस्ट दिले की तुम्ही ऑटोमॅटिकली हळूहळू ऑटो पायलट मोडवर जाणार लेकरांनो. पण आपण काय करतो, 5-10 टेस्ट देतो, लगेच आपल्या अपेक्षा नाही अब मैं बन गया खुदा. अरे बाबा 5 आणि 10 टेस्ट मधून नाही अपेक्षा करू शकत की तुम्हाला एवढे मार्क येतील किंवा तेवढे मार्क येतील. मे बी एखाद्याचा मानसिकता चांगली असेल, पॉझिटिव्ह अप्रोच असेल तर लिहून पण जातील. पण चांगली इम्प्रूव्हमेंट दिसण्यासाठी 40-50 टेस्ट तरी मिनिमम देणं हे आवश्यक आहे. ते आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टेस्ट देताना टेस्ट अनालिसिस करणं फार आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्ट अनालिसिस करत नाही तोपर्यंत टेस्ट देऊन काहीच फायदा नाही. मग टेस्ट अनालिसिस कसं केलं पाहिजे बघा. सगळ्यात पहिल्यांदा चेक पर्सेंटाईल. डू नॉट चेक मार्क्स ऑब्टेन बाय यू किंवा टोटल मार्क्स ऑब्टेन बाय यू किंवा कट ऑफ. एक कट ऑफ नावाची एक प्रकार गाईडलीवाल्यांनी बऱ्याच प्लॅटफॉर्मवाल्यांनी चालू केला. कट ऑफ मला फारच चिंदगिरी वाटते. ते कसं डिसाईड करणार नाही कट ऑफ? त्या कट ऑफकडे बघू नका, तुमच्या मार्कांकडे बघू नका. बघा तुमचा पर्सेंटाईल की तुम्हाला किती पर्सेंटाईल येतो. चला 80, 85, 90 पर्सेंटाईल खूप चांगलं आहे. जर त्या लेवलला तुम्ही जात असाल तुम्ही बिंदास मेन्सकडे जा. प्रीची प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त टेस्ट देणं चालू ठेवा आणि मेन्सची प्रॅक्टिस करत राहा. दुसरं काहीच करायची गरज नाही. जर तुमचा पर्सेंटाईल कमी येतोय तर तो का कमी येतोय त्यासाठी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करा. मग तो पर्सेंटाईल कसा वाढेल? पहिलं काम करायचं की ते माझे जे क्वेश्चन रॉंग झाले ते का झाले, किती झाले आणि का झाले, कसे काय झाले क्वेश्चन रॉंग. मी नेमकं कन्सेप्टमध्ये चुकलो का, माझं कॅल्क्युलेशन सिली मिस्टेक झाल्या. बघा 2 टाईपच्या रॉंग होण्याचे 2 कारणं असतात. एक असतं सिली मिस्टेक, दुसरं असतं कन्सेप्च्युअल मिस्टेक. जर सिली मिस्टेक झालं तर काही टेन्शन घेऊ नका, ते नॉर्मली कुणाचंही होत असतं. पण जर कन्सेप्च्युअल मिस्टेक आहे तर त्या टॉपिकचं रिव्हिजन करून घ्या. फॉर एक्झाम्पल मला प्रॉफिट पर्सेंट काढतानाच माझा घोळ झाला. मी SPवर काढला तर प्रॉब्लेम आहे. माझी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही आहे, मग त्याच्यामुळे चुकलं तर प्रॉब्लेम आहे. पण सिली मिस्टेक झालं. 1200 गुणिले 5 करताना मी 1200 गुणिले 6 केलं आणि चुकलं, हरकत नाही. ऑप्शन टिक करताना 6000 टिक करायचं होतं, मी 5800 टिक केलं किंवा 7000 टिक केलं, हरकत नाही. ते नॅचरल गोष्ट आहे. ती कन्सेप्ट क्लिअरिटीचा प्रॉब्लेम नाही, तो सिली मिस्टेकचा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेशनचा. दॅट इज नॅचरल. ठीक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका. सॉल्व ऑल अनअटेम्प्टेड क्वेश्चन. जेवढे अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स आहेत सगळे अनअटेम्प्टेड क्वेश्चन सॉल्व करा. याने तुमच्या लक्षात येईल की मला कन्सेप्ट क्लिअर आहेत माझ्या, फक्त टाइमाअभावी मला क्वेश्चन सॉल्व नाही करता आले. उद्याच्या टेस्टमध्ये तुम्ही जास्त कॉन्फिडेंटली टेस्ट देऊ शकताल, कारण की तुम्ही ऑल अनअटेम्प्टेड क्वेश्चन पैकी ऑलमोस्ट सगळे तुमचे सॉल्व झाले. तुमचा कॉन्फिडन्स एकदम 7व्या आसमान पे चले गया. 35 क्वेश्चन पैकी 32 ते 30 क्वेश्चन तर मला जमतात राव. मग काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. मग तुम्ही बिंदास पास होऊ शकतो यावर्षी. पुढच्या टेस्टमध्ये हळूहळू अटेम्प्ट वाढत जाईल. ठीक आहे.
त्यानंतर चेक क्वेश्चन वाईज टायमिंग अँड कम्पेअर विथ ॲव्हरेज स्टुडंट्स. फार महत्त्वाचं आहे. एखादा नंबर सिरीजचा क्वेश्चन मी सॉल्व्ह करायला घेतला, मला लागले 1 मिनिट 3 सेकंद आणि एक ॲव्हरेज विद्यार्थ्याला तिथं 40 सेकंद लागले होते, म्हणजे तिथं मला स्कोप इम्प्रूव्हमेंटला. मग मी काय केलं पाहिजे, तर पुढच्या वेळेस मी त्या नंबर सिरीजच्या क्वेश्चनला 40 मिनिटात 40 सेकंदात कसं उडवता येईल याच्याबद्दल मी जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. तर ऑल अनअटेम्प्टेड झाले, रॉंग झाले, जे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले त्याचं पण प्रॉपर ॲनालिसिस करा की यार ऑन एन ॲव्हरेज विद्यार्थ्यांना किती टाइम लागतोय क्वेश्चन सॉल्व्ह करायला, मला किती टाइम लागतोय. तुमच्या मित्रासोबत तुम्ही कम्पेअर करू शकता. एक DIचा क्वेश्चन तुम्ही 40 सेकंदात सोडवला, तुमच्या मित्राने 55 सेकंदात सोडवला, याचा अर्थ तुमची ती स्ट्रेंथ आहे. मग त्याला सांगा की तुमचा अप्रोच काय होता. एखादा क्वेश्चन त्याने 30 सेकंदात सोडवला, तुम्हाला 50 सेकंद लागले, त्याला विचारा बाबा तुझा अप्रोच काय होता, तुला कसं काय लवकर वेळेत सुटला. हे असं ॲनालिसिस होणं अत्यंत आवश्यक आहे. चांगला एक मित्र असावा जो तुमच्यासोबत कम्पेअर न करता तुम्हाला त्याला दोघांना ग्रोथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्वतःला पाहतोय आणि कम्पेअर करून त्या लेवलला जातोय. कंपॅरिझन चुकीचं आहे, हेल्दी कॉम्पिटिशन योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर नोट डाऊन युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेस. टेस्ट संपल्यानंतर बघा की कोणत्या माझ्या विकनेसेस आहेत आणि कोणत्या माझ्या स्ट्रेंथ्स आहेत. मला कळतंय टेस्ट देताना मी नेहमी बोट अँड स्ट्रीममध्ये चुकतोय, याचा अर्थ ती माझी विकनेस आहे. मला कळतंय की मी नेहमी टाइम अँड वर्कचा क्वेश्चन करेक्टच सॉल्व्ह करतो. ॲव्हरेज मुलांना DIला सॉल्व्ह करायला 6 मिनिटं लागतात, मी 5 मिनिटात सोडवतो, ती माझी स्ट्रेंथ आहे. मला नेहमीच रॉंग नंबर सिरीजमध्ये 5 क्वेश्चन सोडवायला 6-7 मिनिटं लागतात, ती माझी विकनेस आहे. त्या विकनेसला स्ट्रेंथमध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्यासाठी बघा. मग विकनेसला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या टॉपिकचे 50-100 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्या विकनेसला तुम्ही स्ट्रेंथमध्ये डेफिनेटली कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, डोंट डिस्कट युअर स्कोर अँड अटेम्प्ट विथ निगेटिव्ह पीपल. नेहमी सांगतो निगेटिव्ह पीपलपासून दूर राहा. तुम्हाला किती मार्क पडले, तुम्ही किती अटेम्प्ट केले, इतरांना सांगू नका. तुम्हाला सांगायचंय ना, आमच्याकडे या. कारण मला नाही वाटत की एवढ्या मार्केटमध्ये आमच्या एवढा अनुभव कुणी आहे, आणि जर आमचे एवढा अनुभव कोणाला आहेत मग त्यांनी शिकवावं. तुम्ही ज्या लोकांना विचारता त्यांची मानसिकता जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला ते निगेटिव्ह बोलतील, आणखी माइंडसेट तुमचा निगेटिव्ह करतील. तुम्हाला जर डिस्कस करायचं तर पॉझिटिव्ह अप्रोचच्या पीपल सोबत डिस्कस करा, मित्रांसोबत डिस्कस करा. नाही तर डायरेक्ट सरळ आमच्याकडे या की सर हा बघा मागच्या 10 टेस्ट ॲनालिसिस आहे, असे पर्सेंटाईल आहे, असे क्वेश्चन आहे, अटेम्प्ट आहे, करेक्ट आहे, रॉंग आहे, हा पर्सेंटाईल आहे, हे ऑप्टेन स्कोर आहे, तुम्ही सांगा कुठे इम्प्रूव्हमेंट करू. आपण बसूया ॲनालिसिसला आणि चर्चा करू. ठीक आहे. तर त्यांच्यासोबत अजिबात डिस्कस करू नका. निगेटिव्ह लोकांना मी तर म्हणतो कुणाला सांगूच नका. आपले काही सिक्रेटच असावेत, कशाला सांगत बसायचं, त्यात काय मोठेपण आहे. माझी 100 पैकी 100 अटेम्प्ट झाले, किती मार्क आले 35, वा 1 नंबर आहे, काय गरज आहे. असं इतरांना सोबत या गोष्टी डिस्कस करत बसू नका. ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट एवढं डिस्कशन होतं. आपण स्पर्धा परीक्षा देतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इटसेल्फ अ रिस्क. तो एक कॅल्क्युलेटेड जुगारच मी नेहमी सांगतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही रिस्क ऑलरेडी घेतलेली आहे, आता रिस्क घ्यायला घाबरू नका. इंग्लिशमध्ये म्हणे ना, द मोर यू रिस्क द मोर यू गेन. जेवढी जास्त तुम्ही रिस्क घेणार तेवढं जास्त तुम्ही गेन करणार. आपली रिस्क कॅल्क्युलेटेड आहे, मी पुन्हा सांगतोय, कारण इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ऑनलाईन टेस्ट देताना थोडीफार रिस्क घेणं हरकत नाही. घ्या, बिंदास्त रिस्क घ्या. काय होईल, होऊन चुकलं म्हणून काही फरक पडत नसतो. उलट माणूस चुकातूनच शिकत असतो. जो चुकातून शिकतो तोच खरा व्यक्ती, तोच लवकर सक्सेस होतो. चुका होत आहेत म्हणून घाबरून मी अटेम्प्टच नाही करणार, हा अप्रोचच मुळात चुकीचा आहे. म्हणून चुकू द्या, काही हरकत नाही. आज चुकेल, उद्या चुकेल, 10 वेळेस चुकेल. अरे थॉमस अल्वा एडिसन जो आहे आपला, ज्याने बल्बचा शोध लावला, इलेक्ट्रिसिटी शोध लावला, 999 वेळेस त्याने डिफरंट प्रयोग केले होते. 1000 वेळेस त्याचा सक्सेस झाला. एव्हरी टाइम डिफरंट प्रयोग केले होते, एव्हरी टाइम वेगवेगळे प्रयोग होते. आपल्याला काय फरक पडतोय, आपण 10 टेस्टमध्ये, 15 टेस्टमध्ये, 20 टेस्टमध्ये, 30 टेस्टमध्ये चुकवेल, कधी तर आपला टाइम येईल. त्यामुळे चुका होतात म्हणून घाबरू नका, बिंदास्त रिस्क घ्या. तुम्ही रिस्क घेतला तरच तुम्ही त्या वेपर्यंत जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचणार आहे जिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचे, त्या सक्सेसपर्यंत, त्या पॉईंटपर्यंत. म्हणून बिंदास्त रिस्क घ्या, बिंदास्त अटेम्प्ट करा, ॲक्युरेसीला घाबरू नका, टेस्ट देत राहा. बाकी तुम्हाला काही वाटलं तर ॲनालिसिस करायला आमच्याकडे येऊ शकतात. डेफिनेटली आम्ही नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. ठीक आहे. तर होपफुली सगळे डाऊट्स जे आहेत हे ऑलमोस्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. तरी तुम्हाला काही वाटलं की नाही सर हे डाऊट राहिले, पर्सनली मला मेसेज करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. लाईक आणि शेअर तुम्ही नेहमीच करताच. चलो, थँक्यू व्हेरी मच.